श्रीवर्धमानमरहन्तम् नत्वा बालप्रबोधये विरच्यते मितस्पष्ट संदर्भन्यायदीपिका. चर्चा कशी चालली? जीवनातील सर्वश्रेष्ठ नदी म्हटले कशाला? न्यायदीपिका. तर त्याला सर्वश्रेष्ठ म्हणण्याचं कारण काय? कारण याच्यामध्ये सम्यक ज्ञानाचं सम्यक ज्ञान करून दिलेलं आहे. म्हणजे बोधीचं सम्यक ज्ञान करून दिलेलं आहे. बोधीची चर्चा जसं म्हटलं, बोध नाही, बोधी पाहिजे वगैरे सगळं बरोबर आहे. आता अजून पुढे जाऊन बघितलं तर काय, ज्याद्वारे आपल्याला बोधीची प्राप्ती होते त्याचं पण त्या ठिकाणी सम्यक ज्ञान असणं गरजेचं. बोधीची प्राप्ती म्हणजे आपण आता बघितलेलं आहे, रत्नत्रयाची प्राप्ती म्हणजे बोधीची प्राप्ती. आणि त्या रत्नत्रयाद्वारेच या जीवाला कशाची प्राप्ती होत, काय होतं? संसाराचा नाश तो मोक्षाची प्राप्ती होते. जी काही सगळे धर्मरूप कार्य ते बोधीनेच संपन्न होतात. मग बोधीला रूढीने किंवा मुख्यतेने, रूढीने म्हणा मुख्यतेने म्हणा, रत्नत्रय असं म्हटलं किंवा म्हटलेलं आहे शास्त्रात. पण बोध शब्द सुद्धा बनलाय, तो कशापासून बनलाय? बोध शब्द, बुद्ध या धातू, बरोबर, ते लिहायला पाहिजे. बुध या धातूतून बोध हा शब्द बनतो. आणि बोध शब्दाचा अर्थ जर केला तर काय होतो? ज्ञान, जाणणे. बोध म्हणजे ज्ञान असा अर्थ होतो. बोधी, बोधीचा अर्थ काय झाला? मग जाणणे असा अर्थ झाला, बरोबर. मग जाणणे दुर्लभ आहे. काय दुर्लभ आहे? कारण या जगात जाणणारे जीव अत्यंत दुर्लभ आहे. आता तुम्ही काय करताय? ऐकताय. जाणणं दुर्लभ काय हे सांगायचं. कारण जाणणे रूपाने परिणमन करणारे जी अत्यंत थोडे. जाणणे ही क्रियाच रत्नत्रय रूप आहे. जिथं जिथं जाणणं तिथं तिथं सम्यक दर्शन आहे, तिथं तिथं सम्यक चारित्र आहे. कारण जाणणे ही एक क्रिया आहे. जाणण्याला जर क्रिया रूपाने पाहिलं तर ते सम्यक चारित्र. आणि जाणणे हा स्वभाव आहे, त्याचं तसं श्रद्धा आहे म्हणून जाणण्याची परिणती झाली, म्हणून त्या ठिकाणी तिथंच सम्यक दर्शन आहे. कळलं? आता हे लिहायला पाहिजे नाही तू मी काय सांगितलं ते? पेन नाही का तुला? वही आणली, सगळं नुसतं मला वाचून दाखवायला. पेनच आणला नाही असं आहे शिस्तीने. असं वर्गात येतात का? आणि परीक्षेला असं जातात का? तसं टाकू नये, तसं टाकू नये. असू दे, आता नंतर ऐकून दे. कारण काय करणार आता? बंद कर म्हटलं नाही, आता पुढचं पण लिहायला लागेल का नाही? असं ते आडवं धर, त्याच्यावर वही ठेव, म्हणजे तुला लिहायला सोपं जाईल. चौकी सगळं शिकवावं लागतं पहिला. असले लहान आहे तुम्ही. तर सांगायचं काय? जाणणारे जीव जगात कमी. कारण आपण बघितलं तर दिसतंय काय? काय दिसतंय? कुणी ऐकतंय, कुणी मला वाटलंच कसं काय बोलले नाही. कारण आचार्याने लिहिलं ना ईष्टोपदेश मध्ये काय? भ्रोन्न पिना भ्रूते
स्थिरीकृतात्मतत्वस्य पश्यनपि न पश्य. या अरिहंतामध्ये तिन्ही गोष्टी लागू होते. अरिहंत दिव्यध्वनी करते का नाही, म्हणजे बोलते, पण तरी सुद्धा कशामुळं का बोलत नाही? बरोबर आहे, जाणते. का जाणते आणि बोलत का नाहीत? बरोबर आहे, कारण मोह नष्ट झालेला आहे. मूळ प्रॉब्लेम जो आहे तो जाणण्यामध्ये अडचण येणार दोन गोष्टी आहेत. कोणत्या दोन गोष्टी? एक मी सांगितली, एक तुम्ही सांगा. जाणण्यामध्ये कोणत्या दोन गोष्टीने अडचण येते? एक मोहामुळे अडचण येते आणि दुसरी मोहाचं नाव मिथ्यात्व आहे बाळा. दुसरी अडचण नाही. सांगत राहा, सांगायला काय अडचण आहे, आणि लिहित राहा. बरोबर असते, तुमची उत्तर चुकतील असं मी म्हणत नाही, परंतु नाही. दुसरं कारण आहे एक इंद्रिय ज्ञान. इंद्रिय ज्ञानामुळं जाणणं रूप कार्य होत नाही, किंवा कर्माच्या भाषेत झालं तर ज्ञानावरण कर्माचा उदय, किंवा ज्ञानावरण कर्माचा अज्ञान रूप क्षयक्षम. कुमती कुश्रुत कुअवधी रूप जो क्षयक्षम आहे, उदय आणि तसा क्षयक्षम असताना तिथं जाणणे रूप कार्य होत नाही. बरोबर झालं? काय सांगितलं सांग अभिजित? दोन कारण कोणती सांगितली? जाणणे या कार्यामध्ये बाधक दोन कारण कोणती आहेत? सरिता? हा, बरोबर. मग त्याचंच नाव काय? इंद्रिय ज्ञानालाच काय म्हणायचं? अज्ञान. मोह आणि अज्ञान हेच त्या ठिकाणी जाणणे म्हणजेच बोधी रूपाने परिणत होणे या कार्यामध्ये बाधक आहे. लक्षात आलं? बोधीचा अर्थ रत्नत्रय. रत्नत्रय सांगितलं की आता मी. बोधीचा अर्थ रत्नत्रय. रत्नत्रयाचं अजून शॉर्ट करा म्हटलं तर रत्नत्रयाचा अर्थ जाणणे. रत्नत्रयाचा अर्थ मात्र जाणण्याला रत्नत्रय म्हणायचं. काय म्हणजे ज्याला जास्त काही समजत नाही, रत्नत्रय समजत नसेल किंवा त्याचा विस्तार समजत नसेल, शिवभूती मुनीसारखे असतील, तर अशा अल्प बाल बुद्धिवाल्या जीवांसाठी एकच त्या ठिकाणी रत्नत्रय समजायचं अवघड झालं, श्रद्धा समजायची अवघड झालं, सम्यक ज्ञान समजेना, सम्यक चारित्र्य समजेना, तर तू काय कर? मात्र जानना मेरा काम हे बालबोध मध्ये पहिल्याच त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे बालबोधचं पहिलं पुस्तक आहे, त्याच्यातच दिलेलं आहे. पण तो धडा कोणीही गिरवत नाही. काय? शुद्धातम है मात्र जानना. बरोबर आहे. हे केव्हा शिकवले तुम्हाला? सगळेजण शिकले आणि शिकवले, परंतु परिणमन किती लोकांनी केलं तसं? आणि चर्चा तर काय? शुद्धातम है मेरा नाम. आणि माझं काम काय? माझं काम सांगितलं ना तुझं. आणि माझं काम म्हणजे माझं कार्य काय? कार्य आहे माझं? मात्र जाणणे. म्हणजेच बोधी हेच जीवाचं कार्य असत. लक्षात घ्या. बोधी सोडून बाकीची जी कार्य आहेत ती शुद्धात्म्याची कार्ये नाहीत. शुद्धात्म्याचं कार्य मात्र रत्नत्रय, म्हणजे स्वभाव रूपाने परिणमन. आणि मात्र जाणणे ही जी क्रिया आहे ती स्वभावरूप क्रिया आहे. म्हणून सामान्य ज्ञानवाल्या जीवाला मात्र जाणण्यामध्ये सगळं काही येऊन जाणार आहे. जसं शिवभूती मुनीला काय लक्षात नाही राहिलं तर काय सांगितलं त्यांच्या गुरूंनी? काय सांगितलं त्यांच्या आचार्यांनी? काय बोलणं आहे तुमचं? असं मला ही होतं ना कधी त्रास. आता ते आचार्य त्याला सांगतात का डाळ भिन्न आहे आणि म्हणजे काही संबंध तर आहे का? डाळ भिन्न आहे आणि फोलपट भिन्न आहे असं आचार्याने सांगितलं का त्या शिवभूतीमध्ये ना? असं सांगितलं का? घटना काय किती वेळा सांगितली तुम्हाला? फक्त तुष्मास भिन्न एवढंच कळलं.
काय शिकवलं होतं जे लक्षात राहिलं नाही? कोणते शब्द सांगितले होते भेदविज्ञानाचे? बस एवढं. मातुष्य आणि मारुष्य. जास्त काय करू नको, लक्षात राहत नाही ना, एवढंच तू कर. काय कर? मातुष्य म्हणून त्या तुष्य म्हणून माश आलं ते नंतर, कारण ते मातुष्य आणि मारुष्य हे दोन शब्द सुद्धा वाक्य त्यांच्या लक्षात राहिले नाही. खुर्चीवर बसणार का? हा, नाही, पायाला प्रॉब्लेम दिसतोय. पडले? खुर्ची थांबाय, खुर्ची देतो. परत त्रास वाढे, परत यायचाच नाही शास्त्राला म्हणून तुमची काळजी करतोय. मला माहित आहे. खुर्ची आहे ना आता आत तिथंच आहे ते रे. अहो घ्या डॉक्टर, तुम्ही ऐका ना. जास्त त्रास करून घेऊ ना, तुम्ही ऐका राव. थांबा की तिथं आहे खुर्ची, बसा तुम्ही खुर्चीत राव. तिथं वर ठेवा कपडे. पण पडू रख टेबल दे पुढे त्यांना डॉक्टर, नाही तिथं बसा चालते. असू द्या, खुर्चीत बसून पाया पडले चालते. असू दे म्हटलं ते बसले. काय चर्चा, कसे पडले, कुठं पडले, काय पडले, बरोबर आहे. हा, म्हणजे आत्ता हे आत्ता म्हणजे इतका सुद्धा दम निघाना की बाबा काय झालं काय नाही झालं. आणि काय करणार तुम्हाला हा माहिती करणार काय ते, त्याच्यामुळे तुम्ही काय जादू करून बरं करणार त्यांना? उगच नाही त्या गोष्टीची माहिती घेऊन लाभ काय होणार मंगल का? म्हणजे जे ज्याची जिज्ञासा ठेवायची, काय शिवहूती मुनी म्हणाले, त्याचा अर्थ काय, मला वाटलं ते काहीतरी विचारताल. पण मला माहित आहे कशी पडली, तुम्ही सांगितलं काय. बरं, आता गुण असल्यामुळे काय बोलायला असतील. बरं असू दे, मी म्हटले क्षमा माहिती विषय संपला. हो, काल नव्हती तू. हो. तर काय झालं? हे सामान्य जीवाला सामान्य ज्ञान देताना, म्हणजे ज्याचे क्षयक्षम कमी आहे त्यावेळेस तिथं शिवहूती मुनींना काय केलं होतं, त्यांच्या आचार्यांनी दोन शब्द सांगितले, दोन वाक्य तेवढी. कोणती? मातुष्य आणि मारुष्य. आता हे संस्कृत शब्द आहेत दोन. मग आता तुष्य शब्दाचा अर्थ काय होतो आणि ऋष्य शब्दाचा काय अर्थ आणि मा शब्दाचा, तीनच आहेत त्याच्यात, बरोबर आहे का? तुष्य, ऋष्य आणि मा, दोन्हीकडे मा लावले. मातुष, मारुष. मग तुष्य शब्दाचा अर्थ काय होतो अभिजित? येत नाही मग उगाच का प्रयत्न करतो? येत नसलं तरी असं जरा प्रयत्न करत सारखं, म्हणजे त्याला उगच. हा, तुष्यचा अर्थ काय तो? तुष्य म्हणजे छिलका, करेक्ट. म्हणजे आचार्याने त्याला छिलका शिकवलं का? तू छिलका नाही म्हणू शकत. हा, करेक्ट. तुष्य म्हणजे संतुष्ट होणे. तू कुठल्याही म्हणजे प्रसंगामध्ये प्रतिकूल येवो अनुकूल येवो कसलंही असू दे संयोग, त्यामध्ये तू आनंदी होऊ नकोस, म्हणजे सुखी होऊ नकोस, राग करू नकोस. आपल्या भाषेत आता समजायचं मातुष्य, कारण एखादा चांगला प्रसंग घडला, काय संयोगामध्ये दिसलं वगैरे, तर आपल्याकडून कोणती त्या ठिकाणी रिॲक्शन येते, त्याच्यामध्ये खुश हो, खुश हो. आणि दुसरं काय होते रिॲक्शन, जर आपल्या विरोधात झाली तर, जसं आता डॉक्टर पडले आहे ना, आणि मग आपल्याला ती बातमी कळली, तर काय झालं? ऋष म्हणजे नाराज, अरे डॉक्टरांना असं व्हायला नको होत, असे भाव झाले. म्हणजे काय झालं? समता भाव राहिला नाही. म्हणजे आपल्याद्वारे जेव्हा जेव्हा काय होतं, जाणलं जातं ज्या कोणत्या वस्तूला, आणि ते पण इंद्रियांच्या द्वारे आपण जाणत असताना, आपण त्यात नियरूपाने परिणमन करत असताना,
तिथं त्याचं जे रिॲक्शन येते ती राग अथवा द्वेष रूपाने येते असं दिसून येत. आणि म्हणून त्या फळाला उत्पन्न करणार म्हणजे राग आणि द्वेष फळाला उत्पन्न झाल्यानंतरच आपल्याला कळते की राग द्वेष झाले आणि राग द्वेष परिचित आहेत. आणि म्हणून शिवभूती मुनींना त्यांच्या आचार्याने सांगितलं की कुठल्याही प्रसंगामध्ये तू रुसू नकोस आणि फुगू नकोस. फुगणे म्हणजे गाल फुगू नये, फुगणे म्हणजे आनंदी होणे असा अर्थ होतो, आहे ना, असा त्याचा अर्थ होतो. कारण तशी गाथा कुंदकुंदाचार्याने दिली की नाही समयसारामध्ये. कोणती गाथा आहे? निंदित संथुद वैनानी पोगलानी परिणमंती भोगानी तानी सुनिदून रुसदी तुसदी अहम पुनो भनिदो. बरोबर आहे. निंदेचे वचन अथवा स्तुतीचे वचन तिथे आहेत अनेक प्रकारचे, आहे ना, आणि ते सगळे अनेक प्रकारचे निंदे स्तुतीचे वचन हे सगळं पुद्गलाचं परिणमन. आणि त्याला तू ऐकत असताना काय होतो? रुसतो आणि फुगतो. तुसदी आणि रुसदी शब्द आले ना तिथं. रुसदी तुसदी अहम पुनो भनिदो. जणू काय ते शब्द मलाच काहीतरी बोलतायत, मलाच काहीतरी म्हणतायत असं समजून तू काय करतो? रुसतो किंवा फुगतो. म्हणून आचार्याने सांगितलं की शुभ शब्द असो अशुभ शब्द असो ते तुला म्हणत नाहीत की तू मला ऐक आणि माझ्या रूपाने परिणमन कर. मग ते शब्द असो, रस असो, गंध असो, वर्ण असो, नाहीतर स्पर्श असो. नाही त्याच्या पुढे जाऊन पण आचार्याने सांगितलं द्रव्य असो नाहीतर गुण पण असो. काय काय सांगितले आहे ना? शब्द, रूप, गंध, रस आणि स्पर्श, गुण आणि द्रव्य, 7 गोष्टी सांगितल्या शुभाशुभ. अशा त्या अशुभ आणि शुभ व्यवहारामध्ये मला अनुकूल जे असतील त्याला मी शुभ म्हणतो, मला जे प्रतिकूल असतील त्याला मी अशुभ म्हणतो. जेव्हा की ते बाहेरच्या वस्तू शुभ अशुभ नसतात. ते शब्द, तो रस, तो गंध, तो स्पर्श, ते रूप, आहे ना, हे काही शुभ आणि अशुभ आहे का? का नाही? करेक्ट, उत्तर बरोबर. कारण ते पुद्गल द्रव्य आहे ना, आणि पुद्गल द्रव्य अशुभ आणि शुभ नसतं खर तर. याच्या विचाराने त्याच्यावर शुभ अशुभतेचा आरोप केला गेलेला असतो. नाहीतर ते एक सारखं कसं आहे? स्पर्श, रस, गंध, वर्ण, वाल, आहे ना, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञान नाही, आनंद नाही, दुःख नाही, सुख नाही, असा कोणताही धर्म त्या पुद्गलांच्या गुणांच्या पर्यायांमध्ये नाही. आणि असं असताना सुद्धा मी त्या पुद्गलाच्या पर्यायाला जाणत असताना काय करतो? नोटा आपल्या पेटीत आल्या तर आहे ना फुगतो, आणि आपल्या पेटीतनं गेल्या तर रुसतो. असं कुठलाही प्रसंग बघितला जेव्हा आणि इंद्रियाच्या अवलंबनाने आपण त्या विषयांना ग्रहण करतो त्यावेळेस कुठंतरी रुष्ट आणि संतुष्ट होण्याचा पराक्रम दिसतो. बरोबर आहे. आणि मग शिवभूती मुनींना तर साधना करायची होती, मुनी झाले होते आणि साधना करायची. मग साधनेसाठी काय करू? म्हणून त्यावेळेस आचार्याने तेवढंच सांगितलं की तुला जर तुझी आत्मसाधना करायची, मुनी धर्माची साधना करायची, तर मुनी धर्म म्हणजे काय? समता भाव. मुनी म्हणजे संवर भाव, शुद्धोपयोगी मुनिराज असतात असं समयसार मध्ये लिहिलेलं आहे. बरोबर. असं मुख्यतेने मुनिराजांचं कार्य आहे ना, समता भाव. बरोबर आहे. मग तो समता भाव केव्हा होणार? जर आपल्या परिणामामध्ये राग आणि द्वेष नसतो तिथं समता भाव असतो. कारण राग आणि द्वेष या अंतर्गत सगळे कषाय येऊन जातात. म्हणून सामान्य रूपाने सर्व कषायांना राग द्वेष रूपाने सांगितलं जात. म्हणून राग द्वेषाचा अभाव झाला
की काय झाला, समता भाव प्रगट झाला. जेथे रागद्वेष तेथे समता भाव नाही, जेथे समता भाव तेथे रागद्वेष नाही, असं साधं गणित आहे. म्हणून जे काही प्रसंग येतील त्याच्या प्रती जर मी संतुष्ट झालो नाही आणि रुष्ट नाही झालो तर माझा परिणाम कोणता राहील? मी आता समता भाव राहील. आणि तो समता भाव राहील कशाच्या बेसवर? मी केवळ जाणणार त्याला. म्हणजे त्याच्या प्रती जसं तुम्ही प्रतिकूल झाला माझ्या तर मी चिड आहे ना, आणि तुम्ही माझ्या अनुकूल झाला तर मी खुश झालो. बरोबर. मग त्यामुळं काय झालं, मला कर्माचे बंध झाले. मी जेव्हा रुसलो त्यावेळेस मला अशुभ पापाचा बंध झाला, कारण माझ्या परिणामात संक्लेश झाला. बरोबर आहे. आणि मी जेव्हा संतुष्ट झालो त्यावेळेस माझ्या परिणामामध्ये विशुद्धी झाली, तर मला पुण्याचा बंध झाला. आणि बंद झाला तर काय झालं होणार? संसार. बंद संसार आहे. म्हणून मुनी दशा धारण केली की कशासाठी? बंधातून मुक्त होण्यासाठी. आणि बंधातून मुक्ती होणार कशाच्याद्वारे? समता भाव धारण. आणि म्हणून त्यांना मंत्र दिला त्यांच्या आचार्यांनी, मातुष मारुष. बरोबर आहे. मग पुढे जाऊन तेवढे दोन सुद्धा वाक्य ते विसरले. म्हणजे इतका क्षयक्षम. आणि ते काय झालं होतं, गर्व केल्यामुळं तो क्षयक्षम कमी झाला होता. गर्वाचे घर खाली है ना. मुनी कर्म करू द्या है ना. मुनी झाला म्हणून तिथं माफ नाही आहे. त्या अवस्थेमध्ये सुद्धा उदयाला येते. ते कर्म निर्जरेचं स्थान आहे, पंचपरमेष्ठीचं स्थान आहे, की ज्यांच्या स्मरणाने पापाचा नाश होतो आमच्या. आणि ते स्वतः मुनी असून त्यांच्या पापाचा नाश होईना. लक्षात येते. म्हणजे जसे त्या जीवाने कर्म केलेले असते नंतर ते जर निधत्ती निकाची टाईप असतील तर ते आपलं फळ देऊनच त्या ठिकाणी निघून जाणार. मग ते बघत नाहीत का हा तीर्थंकर नाम करून प्रकृती बांधलेला जीव आहे का हे मुनी आहेत का आहे ना, कोण आहेत हे बघत नाही. जे कर्म केले तशानुसार तिथं उदय पार्श्वनाथाला आले, आदिनाथाला आले, महावीरांना आले है ना, शिवभूती मुनींना आले. म्हणजे असं जर मुनी दशेमध्ये कर्म सोडत नाही तर आपली काय दशा आहे? ते साक्षात प्रतिसमयाला कर्माची असंख्यात गुणश्रेणी निर्जरा करत असतात. तुमच्या लक्षात येत नाही अजून ती गोष्ट है ना. प्रति समयाला 5व्या गुणस्थानापासून पुढं प्रति समयाला असंख्यात गुणश्रेणी निर्जरा होत राहते कर्मांची है ना. अशी अवस्था असताना सुद्धा केलेले कर्म जे आहेत ते उदयाला येऊन फळ देत असतील तर मी कर्म करून जेव्हा बांधतोय तर त्याचा उदय आल्यानंतर मग माझी काय दशा? ते तर मुनी होते, त्यांनी काहीतरी तिथं त्याचा उपसर्ग विजय केला, परिशह जय करून त्या कर्माची निर्जरा. पण मी काय करतो? उदय आल्यानंतर त्याच्याशी मी तन्मय होतो. जो नो कर्माचा उदय आला, नो कर्म जे संयोगात आलं की त्या रूपाने लगेच मी त्याच्याशी एकमेक होऊन नवीन त्या ठिकाणी राग द्वेष करून कर्माचा बंध. म्हणून काम काय सांगितलं होतं करायला शिवभूती मुनींना? रुसायचं नाही, फुगायचं नाही, एवढंच सांगितलं आपल्या भाषेत. आपल्याला पण तीच उपदेश आहे जिनवानीच. जिनेंद्र देवाचा सगळा सार जर उपदेशाचा काढला तरी एवढाच आहे, रुसायचं नाही, फुगायचं नाही, एवढंच आहे सांगितलेलं थोडक्यात. परंतु विसरले का नाही? विसरले. आणि विसरल्यानंतर प्रयत्न करत होते की काय सांगितलं. आणि मग तिथं ती बाई डाळ पाकडताना बघितली. जुन्या काळामध्ये मिल नव्हत्या डाळीच्या, घरीच ती डाळ भिजवून त्याच्यावरच ते वाळवून त्याच्यावरच पलपट बाजूला केलं जात असायचं. मग ती पाकडताना डाळ ते सगळं टरफल वेगळं करत होती. आणि ती त्यावेळेस त्यांना काय सांगितलं, त्या डाळीला तुष म्हणते, नाही माश म्हणते. जो डाळ आहे आणि त्याच्यावरचा छिलका त्याला तुष म्हणायचं. आणि मग तिथं ती म्हटली मी तुष आणि माश वेगळं करते.
आणि मग त्यांना तेवढंच स्ट्राईक झाले की आचार्याने असंच काहीतरी सांगितलं तर तुष्य म्हणून, असा त्या गोष्टीचा संदर्भ आहे. म्हणजे ते मातुष्य ऋष्य विसरले होते, पण ती तुष्य शब्द त्या बाईने सांगितल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या क्षमाचा वापर केला. मग त्यांनी तिथं ती डाळ आणि छिलका वेगळं बघितलं आणि त्याप्रमाणे माझा आत्मा आणि हे सगळे द्रव्यभाव कर्म वेगळे असं ध्यान केलं आणि कर्माची निर्जरा करून 4 घाती कर्माचा नाश करून अरिहंत पद प्राप्त. आता त्याच्यापेक्षा सोपं अजून काय सांगितलं आता, आणि मात्र जाणणे. करायचं झालं सोपं तर मात्र जाण. काय सांगत होतो तुम्ही, मात्र जाणणे काय सांगत होतो, बोधीचा अर्थ मात्र जाणणे असं होतं. त्याकडे मीच सांगत का, तुम्ही करता काय नेमकं. तर चर्चा आपली बोधीची चालली होती, बोधीची दुर्लभता. मग बोधी म्हणजे जर अर्थ काय झाला, जिथं मात्र जाणण्याची क्रिया दिसून येते त्याचं नाव आहे बोधी. बोधीला उगाच शोधत बसू नका. शास्त्रात, मंदिरात, कुठंतरी तीर्थक्षेत्रावर, कुठंतरी काहीतरी बाहेरच्या क्रिया करून बोधी शोधू नका. बोधी हा स्वभाव आहे म्हणून आपण बघितलेला आहे. त्याच्या छापडांच्या 12 भावनेमध्ये बोधी आपका भाव है, निश्चय दुर्लभ नाही, भवमे प्राप्ति कठीण है, यह व्यवहारतः. बोधी हा काय, आपला स्वभाव आहे, आपला भाव आहे. त्यामुळं ती बोधी वास्तविक बघायला गेली तर दुर्लभ नाही. स्वभाव दुर्लभ नाही, साखरेला गोड राहणं दुर्लभ नाही. तसं जीवाला जाणणे 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 रूपाने राहणं दुर्लभ नाही, कारण तो स्वभाव आहे. जीव ज्ञान स्वभावी आहे आणि ज्ञान स्वभावी असल्यामुळं त्याचं प्रत्येक क्षणाला परिणमन कोणत्या रूपाने होणार, ज्ञानाचं कार्य जाणणेच होणार आहे. पण जाणण्याला दुसरं जेव्हा काहीतरी जोडणार तिथून आपला संसार चालू होतो. जाणण्यापर्यंत जे मर्यादित राहिले ते त्या ठिकाणी संसारातून पार झाले. पण जाणण्यापेक्षा पुढे जे जात आहे ते मात्र या 4 गतीमध्ये परिभ्रमण करत. म्हणून जाणतोय, आत्म उत्पन्न होताना ज्ञानातून केवळ जाणण्याचीच क्रिया घडत आहे. आणि तिथंच कर्माचा उदय त्याच काळात आहे. प्रति समयाला कर्माचा उदय, तो उदय त्या ठिकाणी, उदय म्हणजे फळ, फळ त्याच काळात आहे. जाणणं आणि फळ, जाणणं आणि इकडं कर्माचं फळ, दोन्ही ऍट ए टाइम आहे. मग जाणणं आणि ते फळ त्यामध्ये ज्याने अंतर करता आलं तर तो त्या ठिकाणी त्या फळापासून मुक्त होतो, फळाला भोगत नाही. जाणणं आणि फळाला वेगळं जाणणारा त्या फळाला भोगत नाही. पण हे जाणणं आणि फळ असं त्या ठिकाणी एकमेक करून अनुभवतोय की ते फळ म्हणजेच जाणणं असं याला अनुभवायला येतो. जसं आपण मनुष्य झालो तर तेच मी मला वाटतोय, मुलगा झाला तर मीच मुलगा, मुलगी झाली तर मीच मुलगी, मनुष्य झालो तर मीच मनुष्य. म्हणजे ज्या ज्या फळाची इथं उत्पत्ती म्हणजे उदय दिसतोय, उदय म्हणजे स्पष्ट जे दिसतंय त्याहून आपण आपलं स्वतंत्र जाणणे रूप अस्तित्व अनुभवत नाही आहोत. आणि त्यामुळेच मग आपल्याला सगळ्या भूक, तहान आदीच्या वेदना दिसतात, थंडी उष्णतेच्या वेदना दिसतात, सुख दुःखाची ती प्रतीती दिसते. कारण जाणणं आणि कर्माचं जे फळ आहे ना, कर्माचा उदय म्हणजेच फळ आहे, ते ऍट ए टाइम आहे. पण ते दोन्ही वेगवेगळे आहे ना, कर्माचा उदय आणि जाणणं हे दोन्ही वेगळं आहे. आणि म्हणून आचार्यांनी ज्ञानी कोणाला म्हटलं समजसार मध्ये, ज्ञानी कोणाला म्हटलं समजसार मध्ये 75 गाथेत काय का, आता मला काही मी सांगितलं नाही का, तीच सांगायचं का, मी 75 गाथं सांगितलं ना तुम्हाला. कम्मस्सय परिणामं न कम्मस्सय तहेव परिणामं न करीयमादा जो जानती सो अवदिनानि. हे ज्ञानीचं लक्षण केलेलं. आता मी सांगितलं, तुम्ही सांगणार का?
आधीच विचारलं होतं, दिली होती ना संधी. संधी परत मिळते का? आता सांगितलंय संधी परत मिळते का? नाही. गेली संधी, गेली. आता परत फिरायचं, सगळं सगळं गोल फिरायचं आणि मग दरवाजापाशी यायचं. मग त्यावेळेस बघू काय होतं. संधी दिलेली आहे. काय बडबड आहे ना? हा, मग असू दे की. आठवले तिथं ह्याच्यात बसले लोकसभेत का राज्यसभेत आठवले? हा, लोकसभेत आहेत का? आठवले लोकसभेत आहेत. रामदास आठवले. आठवले नाही म्हणतो. औदयिक भावाचा प्रवाह नाही आहे ऍक्च्युली. त्या कर्माच्या उदयाबरोबर जो उपयोग जोडला गेला त्या भावाचं नाव औदयिक. जर कर्माच्या बरोबर आपला उपयोग नाही जोडला तर त्याला औदयिक भाव म्हणता येईल. म्हणून प्रतिसमयाला औदयिक भाव कसं म्हणणार, असा अर्थ होईल ना. मग प्रतिसमयाला औदयिक बाहेर आला तर मग परत आपल्याला मग क्षमिक औक्षमिक शाहीक भाव केवळ ज्ञान कसं होणार, कर्मनिर्णय कशी होईल. म्हणजे आता इथं आपल्याला तिथंच तर हे करायचं. म्हणजे ऍक्च्युली आता औदयिक भाव म्हणजे ते रागद्वेष भाव आहे. पण रागद्वेष केव्हा होत आहे? जेव्हा त्या कर्माच्या उदयाशी म्हणजे त्या फळाशी आम्ही जोडले जातो त्यावेळेस त्या जीवामध्ये औदयिक भाव तयार होतो. बरोबर आहे. म्हणून औदयिक भाव अज्ञान रूप आहे. जर जोडला नाही गेला विषय राहत नाही. बरोबर आहे. तिथं सम्यक तो झालं, मोक्ष मार्ग सुरू झाला, बुद्धीची प्राप्ती झाली तिथं. म्हणजे एक भाव कर्माच्या दृष्टिकोनातून आपण ते ऐकलंय, पण थोडं चिंतन करूया ना थोडं अजून, की ऍक्च्युली होतंय का? औदयिक भाव होतेच का? असा पहिला प्रश्न करा ना. औदयिक भाव जर आपण स्वभाव मानला तर नष्ट होईल का? म्हणून ते वर्णिजीने पुन्हा पुन्हा निमित्त नैमित्तिक संबंधाचं स्वरूप सांगून हे स्पष्ट केलंय किंवा नाही, हे जे कर्माचा जो उदय आहे त्याच्याशी तू जोडला नाही गेला तर औदयिक भाव होणारच नाही. आणि जर औदयिक भाव जर तुझ्या कर्माशिवाय जर होऊ लागेल तर तुला काही केलं तर ते नष्ट करता येणार, कारण स्वभावाचा नाश होऊ शकत नाही. मान्य. मग ते आता सगळं त्याच्याशी मग रिलेटेड सगळं आलंच की. म्हणजे जे बाकीचे पण तिथं सहकारी कारण अनेक आहेत. कुठं श्रद्धेने सांगा, कुठं चारित्र्याने सांगा, कुठं कर्माच्या उदयाने, कुठं संयोगाच्या द्वारे सांगितलं जाईल. वेगवेगळ्या अपेक्षेने त्या ठिकाणी मग त्याचं कारण सांगितली जाऊ शकते. त्यात कर्तृत्व भक्तृत्व ही एक कारण आहे. मग कर्तृत्व भक्तृत्वाची श्रद्धा आहे असं म्हणून शास्त्र स्वाध्यायाच्या द्वारे वस्तूचा स्वभाव समजून घेऊन आपण जेव्हा तिथं कर्माच्या प्रतिफलाशी जोडले जात नाही तिथं औदयिक भाव होत नाही. तिथंच औक्षमिक शैक्षणिक शाहीक भाव तयार होतात. तिथंच कर्माची निर्जरा होऊन जीव त्या ठिकाणी मोक्षाला जातो. काय केलं असं. म्हणून औदयिक भाव काय झाले? रागद्वेषापासून भिन्न जाण्याचं, रागद्वेषापासून भिन्न जाण्याचं असं म्हणतो. अरे पण माझं म्हणणं रागद्वेषच व्हायला नाही पाहिजे. तुम्ही रागद्वेष व्हायच्या अगोदरच सावधान व्हा ना. म्हणजे औदयिक भाव, रागद्वेष हे औदयिक भाव आहे. पण ते औदयिक भाव केव्हा झालेत? ते स्वतःहून झालेत का तर त्या ठिकाणी कर्माशी जोडल्यामुळे झालेत? उपादान अपेक्षेने ते परिणमन माझच आहे, परंतु ते परिणमन उपादान अपेक्षेने माझं जरी असलं तरी तिथं ते कर्माशिवाय जर ते परिणमन मांडलं तर तो स्वभाव होतोय. म्हणून सांगितलं आधीच ब्रेक करा ना. पूर्वीच्या अज्ञानाने ते कर्म बांधलेलं आहे, आता ते उदयात येते. तर उदयात येते त्यावेळेस तू तुझी धारा, ज्ञान धारा, त्या ज्ञान धारेला धरून राहिला तर त्या कर्मधारेचं जी ताकद आहे ती कमी होणार आहे. मी ज्ञानधारा सोडतो आणि कर्मधारेला पकडतो, कर्मधारा म्हणून मी अनुभवतो, तो आहे औदयिक. जे आपण पूर्वी अज्ञानाने बांधलेले असते ते उदयाला येत असताना पुन्हा पुन्हा मी त्याच्याशी जोडलं जातो. जसं आरशात बघितल्यानंतर समोर दिसणारा जे आपलं प्रतिबिंब आहे आपल्याला वाटतं तेच मी आहे. आरशात दिसणारं प्रतिबिंब मी असतो का? कोण असतो? तो आरसाच असतो असं मला सांगायचंय.
तुम्ही नसता, ते आरशाने त्या ठिकाणी त्या रूपाने परिणमन केलेलं आहे. तुम्ही बाहेर आहे, आरसा आरशात आहे, आरशात तुम्ही नाही, तुम्ही तुमच्यात आरसा नाही, परंतु ते तिथं दिसलेलं चित्र बघून असं वाटतं मला की तो मी आहे. तसं इथं कर्माचं आपल्या ज्ञानात झळकतं ना, कारण तो उदय सुद्धा मी आहे, प्रमेय आहे, आणि तो प्रमेय आहे, तो ज्ञानात आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्ञानात झळकलं, कारण ज्ञान जाणतं आणि ते जाणलं जातं. मग असा न्यायिक संबंध असताना कर्माचा उदय आपल्या ज्ञानात झळकला, झळकल्यानंतर काय करायचं? झळकायचं तर काम होणार आहे. असं होणार नाही की कर्माचा उदय थांबेल आणि मी अनुभव करेन. कर्माचा उदय राहणार, ते झळकणारच. पण झळकत असताना म्हणून आचार्याने हे सूत्र दिलं, कर्माचे परिणाम न कर्माचे परिणाम जे आहेत त्याचा मी केवळ ज्ञाताय, करता नाही. असं तिथं पुढे जाऊन सूत्र नाही. तिथं कुठंतरी तुम्ही लक्षात घ्या, हे प्रतिफलन आहे, ते तुम्ही नाही आहात. जसं त्या स्फटिक मण्याच्या शेजारी ठेवलेलं लाल फुल, त्या लाल फुलामुळं ते स्फटिक मणी लाल दिसायला लागला, तर ते स्फटिक लाल नाही आहे. त्या जपा पुष्पाच्या निमित्तात तिथं त्या स्फटिकाचं लाल परिणमन दिसतंय, परंतु मूळ ओरिजिनल स्फटिकाचं त्याला स्वरूप समजलं की हे तर पांढरच आहे, हे ह्याचं प्रतिफलन आहे. आणि जेव्हा प्रतिफलन समजतंय त्याचा अर्थ त्याला भेद ज्ञान समज झालं की हे वेगळं आहे, हे मी नाही आहे हे कळणं. हे माझं फळ नाही, म्हणजे माझे परिणाम नाही आहेत, जे कर्माचं प्रतिफलन आहे. ते कर्माचं प्रतिफलन हे माझा परिणाम आहे का स्वभाव, आणि तो कर्माचा आहे म्हणजे माझा नाही. कारण माझं प्रतिफलन काय? मग हे त्याच्या ज्ञानात आलं त्यावेळेस ते कर्म त्याच्याशी पुन्हा नवीन कर्माला कारण होण्यामध्ये कारण नाही झालं. अशी जादू होती ती. म्हणून सांगितलं की जीवाचं कार्य काय आहे आणि क्रिया काय जाण. क्रिया म्हणजे चारित्र. म्हणून सम्यक चारित्र कोणतं आहे तर जाण, किंवा चारित्र म्हणजे समता भाव. आचार्याने 7व्या गाथेत सांगितला त्याप्रमाणे चारित्र म्हणजे समता. मग समता भाव काय? समता भाव म्हणजे काय? आता आपल्या भाषेत सांगितलं तर राग द्वेष न करणे, रुष्ट पुष्ट. कारण आपल्याला त्या भाषेमध्ये तो समजतो. मग राग द्वेष न करणे, मग काय करायचं? घुसायचं नाही आणि फुगायचं नाही, तर मग मी काय करू की जेणेकरून समता भाव? मग त्यावेळेस माझ्या स्वभाव रूपाने मी परिणमलो तर रागद्वेष होऊ शकत नाहीत, कारण स्वभावात ते नाही आहे. म्हणून स्वभावाचा आश्रय केला असताना ऑटोमॅटिक परिणती जाणण्यारूप होते, आणि ती जाणण्यारूप परिणतीच नाव आहे समता भाव. वेगळा म्हणून म्हटलं तर शोधत राहतात लोक. कशाला शोधतायत? कशाला शोधते? फळाला शोधते. फळाला, की जेव्हा की फळ हे विषय आणि साधनाचं कार्य आहे. जर विषय आणि साधन जर समजले नाही तर त्या फळासंबंधी तुम्ही किती चिंता केली, चिंतन केलं, तर ते फळ पाहिजे ते प्राप्त होणार नाही, आणि जे नको आहे ते संपणार नाही. कारण फळ म्हणजे कार्य आहे, आणि ते कार्याचं कारण शोधा. जर कारण त्या ठिकाणी बदललं तर कार्य बदलेल, पण कारणाचाच विचार न करता केवळ कार्याचाच विचार करत राहिला तर ते कार्य तिन्ही काळात कोणी बदलण्यास समर्थ नाही. म्हणून काय, क्रियेकडे म्हणजे फळाकडे जायचं नाही. जर आपल्याला फळ पाहिजे, बरोबर आहे, पण फळ पाहिजे तर काय करावं लागतंय? झाड लावावं लागतंय. कशाची फळं पाहिजे? त्याच झाड लावावं लागतं. असं आहे ते. मग त्याला खत पाणी वगैरे घालणं बाहेरनं त्या ठिकाणी, त्या झाडाची आपली योग्यतेनं ते फळ येईल, ते सगळं कार्य होणार आहे. बरोबर. म्हणजे त्या झाडाला बाहेरनं खत पाणी घालणारा, बरोबर, ते बहिरंग साधन आहे. अंतरंग साधन कोणतं आहे झाडाचं फळ येण्याचं?
आणि झाडाचं विचारलं तर समता भाव सांगायला, झाडाला समता भाव यांनी कुठनं काढला कोण? खत पाणी मी सांगतो इथं बाहेर न तिथं तिथं झाडाला समता भाव धारण केले की फळ येतं. कसले झाड की आहे तुमच्या घरी आहे? विष तर शक्ती झाली. आता आपल्याला विषय झाला तो साधन, ते बाहेरच झालं. अंतरंग विचारलं त्यांनी. आता किती वेळा आता ही बाहेरच साधन झाली की नाही पाणी, आणि आता अंतरंग साधन काय? झाडाचं फळ येण्याचं. अरे फुलानंतर फळ येतं ना. फुल साधन आणि फळ साध्य नाही करणार. फुलातून फळ येतं का नाही? बरोबर आहे का? सांगतोय तर तुम्हाला एवढं साधन. अंतरंग कारण म्हणजे झाडाने जरी पाणी तुम्ही घातलं पण झाडाला फुलच नाही आलं तर फळेल का? एक सांगतोय की त्याला टेन्शन घेऊन होते तुम्ही जरी विचार करत असं आहे काय फळांचं. आपल्याला त्या फुलांच्या झाडाच्या फळाच्या साधनाची चर्चा नाही करायची. तिथं आपल्या पर्यायामध्ये जे फळ प्राप्त करायचे समता भाव भीत राखता, तर ते फळ प्राप्त करण्यासाठी विषय कोणता आणि साधन कोणतं याचा जर निश्चिती न करता आम्ही किती त्या ठिकाणी प्रयोग केले तर त्या ठिकाणी फळ बदलत नाही. म्हणून व्यावहारिक लोकांना व्यावहारिक भाषेमध्ये समजावून सांगावं लागतंय. कारण नुसतं जाणणं म्हणजे काय हे समजत नाही. नुसतं जाणायचं म्हणजे काय? कारण कधी याने जाणलंच नाही ना नुसतं, कधी याची नुसती जाणण्याची परिणतीच झाली नाही. त्यामुळे नुसतं जाणणं जरी होतं तरी सुद्धा त्याच्यावर श्रद्धा बसत नाही. कारण त्याच्या संबंधी संशय राहतो, विपरीतता राहते, आनंद वसाय राहतो. आता ध्यानाला बसल्यानंतर जर आपण काय बोललो नाही, कुठल्या इंद्रिय विषयाचं अवलंबन घेतलं नाही, दुसरं काय नाही, निश्चित आनंद स्वरूपे असं शब्द म्हटले आणि नुसते आपण शांत बसलो, बोललो पण नाही, मग त्या क्षणामध्ये होतंय काय? ऍक्च्युली होतंय जाणणंच, पण त्याच्यावर आपलं प्रामाण्याची शिक्का बसत नाही. किंवा हे आहे हेच आहे अनुभव, असं आपण तिथं शिक्का मारत नाही. कारण आपल्याला वाटते नाही काहीतरी व्हायला पाहिजे चमत्कार, असं चमकल्यासारखं. आणि म्हणून बऱ्याच जणांना ध्यानाला बसल्यावर पांढर दिसतं, वीज चमकल्यासारखं होतं, काहीतरी वेगवेगळ्या अंगावर शहारे येणं वगैरे अशा प्रकारचे काहीतरी बाहेरचे इंद्रिय गोचर विषयांचा अनुभव करून समजतात की माझं ध्यान झालं, मला अनुभव आलाय. म्हणून टोडरमलजींनी लिहिलं की अंगावर शहारे वगैरे येते, तर महाराजांनी सांगितलं हे काय लक्षण? रोमांच येणं हे काय लक्षण योग्य नाही. रोमांच हे काय लक्षण आहे शुद्धात्मा अनुभवाचं? एक टोडरमलजींनी त्याची महिमा आणण्याच्या दृष्टिकोनातून सांगणं वेगळं, पण कुणी मी ध्यानाला बसलो माझ्या अंगावर शहारे आले नाहीत म्हणजे मला शुद्धात्मा अनुभव होणार नाही, झाला नाही. ज्यांना नाही आले शहारे त्यांना अंगावर म्हणजे काठी येते ना अंगावर शहारे, म्हणजे ते काठीनं आले म्हणजे अनुभूती नाही म्हणायची का? असं आहे ना. आणि काटे आले म्हणजे अनुभूती नाही झाली असं पण नाही बरं का. येथील बाहेरनं जी अवस्था एकदम आतून जेव्हा आनंद होतो त्यावेळेस काहीतरी असं एकदम होऊन जातं, ते एक निमित्त नैमित्तिक क्रियेच्या अपेक्षेने, पण मूळ कारण ते त्या ठिकाणी नाही. की बाहेरनं शरीराची काय अवस्था झाली आहे ना, शरीरावर काय परिणाम दिसतात याच्यावरून ध्यान ठरत. ध्यान कशावर अवलंबून आहे? तुम्ही कोणत्या विषयाला कशा पद्धतीने जाणलं त्याच्यावर आमचं ध्यान अवलंबून आहे. म्हणून मात्र जाणायचं म्हटलं तर कळत नाही, म्हणून फळाच्या भाषेत सांगितलं शिवभूती म्हणे की तू रुसू नकोस, तू फुगू नको. मग झालं ना एवढं, तुम्ही प्रयोग करून बघा. आता आजपासून उद्या 24 तासासाठी तुम्हाला देतो टाइम, 23 तास. आता 3-4 वाजले आणि उद्या 3 वाजेपर्यंत तुम्ही एवढं काम करा. काय करायचं? रुसायचं नाही, फुगायचं नाही. जेवायला जे आलं ते येईल, रुसायचं नाही, फुगायचं नाही, चांगलं म्हणायचं नाही, वाईट म्हणायचं, आनंदी व्हायचं नाही, दुःखी व्हायचं नाही, असे सगळे प्रसंग येणार आहेत. तुम्ही फक्त रुसायचं नाही, फुगायचं नाही अशी स्वयंसूचना देत राहा. ती स्वयंसूचना देता चमत्कार काय होतं बघा. एक प्रसंग असा आहे की तुम्ही सुरुवातीला सूचना देताल पहिल्यांदा, नाही रुसायचं नाही, फुगायचं नाही असं शब्द येतील. हळूहळू तुम्हाला कळेल की मला हे प्रसंग आले ना, आता मला इथं आनंदी व्हायचं नाही, दुःखी व्हायचं. असं कुठेतरी तुम्हाला अनुभव करायचा प्रयत्न करता करता तुम्हाला समजू लागेल काय नाही ते नियम न्याय.
असा एक सुंदर चमत्कार घडेल. तर आता आपण शुद्ध भंडारीचं उद्या वाचू. ओम